विशेषण म्हणजे काय असतं बघा. आता चप्पळ हरिण, तर आपण हरणाबद्दलचे विशेषण देतो. हरिण कसं आहे तर चप्पळ आहे. बलाढ्य मुंगी, मुंगी कशी आहे तर बलाढ्य आहे. मुलगा प्रामाणिक, कसा आहे प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे मुलगा, मुंगी, हरिण हे काय नाम आहे. नामाला जे काही म्हणजे विशेषण दिलेलं असतं, बलाढ्य मुंगी, प्रामाणिक मुलगा, चपळ हरिण, त्याला आपण काय म्हणतो विशेषण असं म्हणतात. वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीमध्ये अधोरेख शब्द त्याच्या पुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती मागतो. चपळ हरिण, हरिण कसे आहे तर चपळ आहे. बलाढ्य मुंगी, मुंगी कशी आहे तर बलाढ्य आहे. प्रामाणिक मुलगा, मुलगा कसा तर कसा आहे प्रामाणिक आहे. म्हणजे चपळ, बलाढ्य, प्रामाणिक हे शब्द अनुक्रमे हरिण, मुंगी, मुलगा या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून चपळ, बलाढ्य, प्रामाणिक ही विशेषणे आहेत. ठीक आहे. आता खाली दिलेत विशेषण आणि नाम आणि विशेषण दिलेले. ठीक आहे. खाली काही विशेषण व नामाचा तक्ता दिलाय, तो आपण अभ्यास करूया. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो विशेषण असे म्हणतो. पदार्थ, पदार्थ कसे दिलेत. उघडे आहे, रुपये 100 आहे, ऊन कडके, कोला लबाडे, कपाट लाकडी आहे, दरी खोल आहे, रात्र अंधारी आहे, ढग काळे, दिशा दश, फूल सुवासिक, थंडी कडाक्याची आहे आणि मुलगा धाकटा आहे. पडदा रुपेरी आहे, गाव छोटेसे आहे, आवाज भसाड आहे, साखर गोड, शेत हिरवे, मळे सुंदर. तर हे आपण नामाबद्दल विशेष माहिती जे सांगतो त्याला आपण काय म्हणतो विशेषण असे म्हणतो. इथे व्यवसाय दिलाय बघा. खालील शब्दाच्या गटातील विशेषण ओळखून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. मऊ, कापड, कागद, अंग. काही याच्यामध्ये मऊ, मऊ काय झालं विशेषण. झाड, कोळी, पान, ऋतू. काही कोळी, पान आणि ऋतू, झाड हे काय नाम आहे. पडदा, लाटा, रुपेरी, नाटक. तर याच्यामध्ये रुपेरी काय विशेषण आहे. हुशार, माणूस, मुलगा, मुलगी, मुलगा. आता हुशार याच्यामध्ये काय विशेषण आहे. खालील शब्दांच्या गटामध्ये विशेषण कोणते. 35, गुलाब, रसाळ, पेरू. काही रसाळ. 35 एक काय फक्त 35 एक नाव नाही पण होऊ शकते आणि 35 आणि रसाळ हे दोन्ही पण विशेषणे आहे म्हणून अ आणि क. आता 6 आणि 9 साठी खालील वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. खोडकर मुले वर्गात गोंधळ करतात. तर मुले, वर्ग, खोडकर, गोंधळ. आता याच्यामध्ये काही खोडकर जे आहेत, मुलं कसे आहेत खोडकर आहेत, तर विशेषण काय येईल खोडकर. खालील वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा पर्याय क्रमांक. प्रत्येक घराभोवती प्रशस्त अंगण असावे. तर घर, अंगण असावे प्रशस्त. कसे असावे प्रशस्त, म्हणून विशेषण काय येईल प्रशस्त. कोकणात नारळाची हिरवीगार झाडे आहेत. तर कशी आहेत झाडे, कशी आहेत हिरवीगार आहे म्हणून हिरवीगार काय झालं विशेषण. मोरा इतका सुरेख पक्षी जगात नाही. काय येईल याच्यामध्ये सुरेख. मोर, पक्षी, जग हे काय नाव नाही. पक्षी कसा आहे मोरा इतका सुरेख पक्षी जगात नाही म्हणून सुरेख काय झालं विशेषण. पुढील वाक्यातील विशेषण असलेला पर्याय शोधा. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी, नाजूक पालवी फुटलेली होती. आता याच्यामध्ये हिरवी पोपटी, नाजूक हे काय झालं विशेषण. सुंदर विशेषण. शेवग्याला आणि पालवी हे दोन्ही काय नाऊन आहे. तर याच्यामध्ये आन्सर येईल अ, क, अ आणि ब. हिरवी पोपटी, नाजूक आणि सुंदर. शेवगा हे नाऊन झालं, पालवी पण एक नाऊन आहे. ठीक आहे, फक्त अ आणि ब. नंतर रिकाम्या जागी येणारे योग्य विशेषणाचा पर्याय क्रमांक शोधा. आकाशातील डॅश तारा पाहून राजूला आनंद झाला. आकाशात कसा तारा असतो निळा, तेजस्वी, काळा, गर्द. आकाशातील डॅश तारा पाहून राजूला आनंद झाला. रिकाम्या जागा येणारे इथे बघा. आकाशातील तारा जो आहे तो कसा असतो तेजस्वी असतो. सचिनच्या हस्ताक्षर सुंदर आहे. कसे असतं हस्ताक्षर आपण जेव्हा अक्षराचं म्हणतो तेव्हा कसं असतं अक्षर सुंदर असतं. इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात तर 7.
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बागेतील जी रंगीबिरंगी फुलं आहे, रंगीबिरंगी म्हणजे फुलं जी आहे ती कशी आहे, रंगीबिरंगी. रंगीबिरंगी म्हणजे काय, ते विशेषण आहे. बाग एक नाम येतं आणि रंगीबिरंगी काय होईल, फुलांबद्दल माहिती सांगतात येतं. फुलं कशी आहे, रंगीबिरंगी आहे, तर विशेषण आहे. ठीक आहे. 15 ते 17साठी खालील प्रश्न डावीकडे नाम योग्य विशेषण निवड करा. महेश हा प्रामाणिक मुलगा आहे. आपण मुलाबद्दल माहिती सांगतो तर आपण त्याला मऊ, चमत्कार, खूप असं म्हणू शकत नाही, तर मुलाला काय म्हणतो आपण, प्रामाणिक म्हणू शकतो. 16 चांदणी. चांदणी कशी आहे, शीतल आहे. ससा. ससा हा भित्रा आहे. कसा आहे, भित्रा आहे.